आनंद अद्वय नित्य निरामय, आनंद अद्वय नित्य निरामय, जे का निज ध्येय योगियांचे, ते हे समचरण साजिरे विटेवरी, ते हे समचरण साजिरे विटेवरी, पहा भीमातिरी विठ्ठल रूप, पुराणाशी वाढ श्रुती नेनती पार, ते झाले साकार पुंडलिका, ते हे समचरण साजिरे विटेवरी, पहा भीमातिरी विठ्ठल रूप. तुका म्हणे जाते संकाधिक ध्यात, तुका म्हणे जाते संकाधिक ध्यात, ते आमुचे कुलदैवत पांडुरंग, ते हे समचरण विटेवरी साजिरे, पहा भीमातिरी विठ्ठल रूप. विठ्ठला विठ्ठला महायोग पीठे तटे भीमरथ्या, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे, समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराच्या सुता, चरणावरी ठेवून माथा साष्टांगे आता दंडवत. दुसरी वंदू सारजा, जे चतुराननाची आत्मजा, वाकसिद्धी पाविजे सहजा, तया चरणोजा दंडवत. आता वंदू देव ब्राह्मण, ज्यांचे निपुण्य पावन, प्रसन्न होती श्रोते जन, त्या माझे नमन दंडवत. आता वंदू साधू सज्जन, रात्रंदिवस हरीचे ध्यान, विठ्ठल नाम उच्चारिती जन, त्या माझे नमन दंडवत. आता वंदू रंगभूमिका, कीर्तनी उभे होती लोका, टाळ मृदंग श्रुते देखा, त्या माझे नमन दंडवत. ऐसे नमन करोनी सकाळा, हरी कथा बोले बोबड्या बोला, अज्ञान म्हणून आपुल्या बाळा, चालवी सकला नामा म्हणे विठाला विठाला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. वसुदेव वसुदेवं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मनोजवं मारुततुल्य वेगं, जितेन्द्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथं मुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये. नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय, नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षीभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ठाळा आनंद अद्वय नित्य निरामय, जे का निज ध्येय योगियांचे, ते हे समचरण साजिरे विटेवरी,
पहा भीमातिरी विठ्ठल रूप विठ्ठला विठ्ठल. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी मौजे रामपुरी बुद्रुक तालुका मानवत जिल्हा परभणी या ठिकाणी भगवान विश्वकर्मा यांच्या जयंती निमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह, त्यामध्ये भागवत कथा, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन आदी करून नित्य नैमित्तिक सप्ताहातील उपक्रम आणि गावकऱ्यांच्या वतीनं केलेलं हे भव्य दिव्य असं आयोजन भगवान विश्वकर्मांच्या या पावन भूमीमध्ये या पावन मंदिरासमोर सेवा करण्याचा आजचा ह्या सप्ताहातील पहिला दिवस आणि माझाही तुमच्या गावातील पहिला दिवस. तर पहिल्या दिवशी आरंभी आवडी आदरे आले नाम, तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. पहिल्या दिवशी सांप्रदायिक नियमानुसार भगवंताचं मंगल आचरणाचा अभंग किंवा मंगल आचरणास सारखा गाथ्यामधील दुसरा अभंग जे आपण बुधवारी म्हणतो तोच अभंग आज मी निवडलेला आहे. आज पहिला दिवस, पहिल्या दिवशी भगवंताचं स्वरूप वर्णन करणं गरजेचं आहे. कोणत्याही कार्याची सुरुवात भगवंताच्या नामानं केली तर कार्य निर्विघ्नपणे पूर्ण होत असतं. म्हणून या न्यायानं संप्रदायाच्या नियमानुसार निवडलेला अभंग संत श्रेष्ठ तुकोबाराय यांचा 4 चरणांचा असून या अभंगाद्वारे तुकोबाराय ब्रह्माचं वर्णन करतात. ब्रह्म परब्रह्माचं स्वरूप वर्णन करतात आणि तेच ब्रह्म जे निर्गुण निराकार ब्रह्म, तेच ब्रह्म सगुण साकार होऊन पुंडलिकासाठी विटेवर उभा आहे भीमातटी म्हणजे पंढरपूर येथे. त्या पांडुरंगाचंही स्वरूप वर्णन या अभंगाद्वारे तुकोबाराय करतात. विठ्ठला विठ्ठल. जास्त परिहार देत नाही. भगवान विश्वकर्म्याच्या दरबारात सेवा आहे. विश्वकर्मा म्हणजे खरोखर सृष्टी निर्मितीमध्ये ज्यांचं योगदान आहे, किंबहुना नवनिर्माण शक्ती ज्यांच्याकडे आहे, देवांनाही ज्यांच्याकडून नवनिर्माण घ्यावं लागलं, सहाय्य घ्यावं लागलं. द्वारका उभी करायची होती, भगवान श्रीकृष्णाने विश्वकर्म्याचं सहाय्य घेऊन सोन्याची द्वारका वसवली समुद्रामध्ये. आणि ते कौशल्य कुणाचं आहे? भगवान विश्वकर्मा यांचं. योग कर्मसु कौशल्यम असं आपली गीता सांगते, किंवा स्वकर्मना तमभ्यर्च सिद्धी विंदती मानवा असं सांगितलं. स्वे स्वे कर्मण्यभिरत संसिद्धी लभते नरा. तस या न्यायाप्रमाणे योग कर्मसु कौशल्य म्हणजे माझ्याकडे जे कौशल्य आहे ते प्रभू कार्यार्थ वापरलं तर भक्ती होत असते. या न्यायानं विश्वकर्मा भगवंतानं अनेक अवतारामध्ये मदत केलेली आहे देवादिकांना सुद्धा. त्यामध्ये आपण म्हणतो ना, ए साते आलिया वळंगा शारंग धरू. शारंग धरू हे नाव कसं आलं भगवंताला? सारंग नावाचं धनुष्य धारण करणारा आणि ते निर्माण करणारे भगवान विश्वकर्मा आहे. अनेक शस्त्रास्त्र त्यांनी विष्णूला अर्पण केले आणि ते बनवण्याची जी कला आहे, नवनिर्माण शक्ती, त्याला आपण नवनिर्माण म्हणतो, क्रिएशन, सर्जन, ती शक्ती विश्वकर्मा भगवंताची आहे. म्हणून त्यांच्या चरणी नमन करतो. त्यांचं चरित्र जर सांगायचं म्हणलं तर आपल्याला एक कीर्तन पुरणार नाही. आज थोडक्यात त्यांना वंदन करतो आणि आपल्या अभंगाच्या भावार्थाकडे वळू. ठाला सांप्रदायिक नियमानुसार भगवंत कसा आहे याचं वर्णन अनेक शास्त्रांनी म्हणजे 6 शास्त्रांनी केलं, 18 पुराणांनी केलं, 4 वेदांनी केलं. तरी सुद्धा भगवंताचं संपूर्ण वर्णन केलं असं ते म्हणत नाही. परंतु सगळेच जण भगवंताला गातात. 18 ही पुराण हरिसी गाती, 18 ही पुराणे हरिसी वेदी जाण काही शास्त्री कारण. पुराणे हरिसी
सहु वेदी जाण साही शास्त्र कारण आणि 18ही पुराणे हरीसी गाती. तरी सुद्धा श्रुती नेती नेती म्हणती किंवा वेद जाणू गेला पुढे मौनावला. वेदाच्याही मती ठेले म्हणजे वेदांना सुद्धा आकलन झालं नाही असं अनाकलनीय ब्रह्म आहे. आता तुम्ही म्हणाल पहिल्या दिवशी भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन करायचं, तत्पूर्वी तुम्हाला ब्रह्म काय आहे हे लक्षात आलं पाहिजे. आणि ते खरोखर जो ब्रह्मवेता आहे तोच सांगू शकतो, ब्रह्मवेता आहे. परंतु आपण जरी बालक असलो तरी प्रभू आपली सेवा गोड करून घेतो, म्हणून आपल्याला सुद्धा संतांनी अधिकार दिलेला आहे म्हणून बोलू शकतो. आपली पात्रता नाही तरी सुद्धा ब्रह्म जाणून घेण्यासाठी ब्रह्मवेता लागतो. आणि ब्रह्मवेत्ता होणं एवढं सोपं नाही. ब्रह्मज्ञान नो हे लेकुराच्या गोष्टी, काय लेकुराच्या गोष्टी नाहीत. किंवा चने खावे लोखंडाचे तेव्हा ब्रह्मपदी म्हणजे साधारण नाही. म्हणून तुकोबाराय सुद्धा म्हणले ना, ब्रह्मज्ञान जरी कळे उठा उठी तरी का हिमपुटी वेदशास्त्रे. शास्त्राचे भांडण तपतीर्थाटन उर्वीचे ब्रह्मन याजसाठी जप याजसाठी तप. व्यासेही अमुप ग्रंथ केले कशासाठी? ब्रह्मज्ञान कळण्यासाठी. ब्रह्मज्ञान याजसाठी संत पाय हे सेवावे तरीच तरावे तुका म्हणे. म्हणजे कशासाठी? ब्रह्मज्ञान कळण्यासाठी. आणि ब्रह्मज्ञान काय असं सहज मिळत नाही, त्यासाठी योगी निरंतर ध्यान करतात तरी सुद्धा त्यांना ब्रह्म आकलन होत नाही. योगी आपल्या हाडाचे काढ करतात तरी सुद्धा ब्रह्म कळेलच असं नाही. आणि ते ब्रह्म तुकोबाराय वर्णन करतात, ज्ञानोबाराय सुद्धा एका ठिकाणी म्हणतात किंवा ते ब्रह्म असा आहे निर्गुण निराकार आहे आणि त्याला रूप नाही, गुण नाही, वर्ण नाही. नाही रूप वर्ण गुण तेथे सत्य ज्ञान अनंत ज्ञान अनंत नाही रूप वर्ण गुण जेथे. काय म्हणले ज्ञानोबाराय? सत्य आहे, सत्य तू तेच सत्य आहे. ब्रह्म सत्य जगन मिथ्या जीव ब्रह्मेव ना पराहा. शंकराचार्य म्हणतात ब्रह्म सत्य आहे. ते ब्रह्म आपण आता काय म्हणलं सत्य आहे म्हणजे सत्य तेवढंच आहे, सत्य परमात्मा आहे. तुम्ही म्हणाल आम्हाला हे जग दृष्टीगोचर होते, जे आपल्याला अगोचर होते दृष्टीला ते मिथ्या आहे. आपल्याला ते सत्य वाटते आणि ब्रह्म दिसत नाही म्हणून मिथ्या वाटते. म्हणून संतांनी याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, शास्त्रांनी याचा शोध घेतला ब्रह्माचा. एवढा शोध घेतला की भांडण लागलं 6 शास्त्रामध्ये. ब्रह्म असा आहे, ब्रह्म तसा आहे, ब्रह्म असं, आत्मा अनात्मा निर्गुण सगुण स्थूल सूक्ष्म ह्या सगळ्यामध्ये ब्रह्माचं वर्णन आलेलं आहे. मग ब्रह्म जाणण्यासाठी हे ब्रह्मवेते अखंड परिश्रम करत असतात तरी सुद्धा ब्रह्म कळत नाही. आणि ते ब्रह्म वेगवेगळ्या संतांनी वेगवेगळ्या रूपाने सांगितले. आपल्या संप्रदायानुसार अद्वैत सिद्धांत मांडला आचार्यांनी, अद्वैत सिद्धांत. त्यानंतर सर्वम खलविदम ब्रह्म असं एक सांगितलं, सगळीकडे ब्रह्म आहे म्हणजे ब्रह्म सर्वगत सदा सम. जेथे अणु नाही विषम ऐसे जाणती ते अति दुर्गम. आणि तयांची भेटी झाली या भाग्य परम विठ्ठला विठ्ठला. असं ब्रह्म आहे. असं ब्रह्म आकलन होणं आपल्या बुद्धीच्या पलीकडे आहे. तुम्ही म्हणाल नाही नाही आम्ही बुद्धी लावू. भगवान गीतेमध्ये सांगतात बाबा बुद्धी लावणे योग्य नाही. कसं? इंद्रियानी परान्याहू मन मनसस्तु परा बुद्धी आणि येव बुद्धी परतस्तु स. श्लोक चुकला. काय श्लोक आहे? इंद्रियांनी परान्याहू मन मनसस्तु परा बुद्धी आणि येव बुद्धी परतस्तु स. एक राहिलं. काय राहिलं सर? इंद्रियांनी परान्याहू मन इंद्रियभ्य परम मन. वा, या महाराजांचा अभ्यास आहे. इंद्रियभ्य परम मन मनसस्तु परा बुद्धी आणि येव बुद्धी परतस्तु स. विठ्ठला विठ्ठला.
वा, म्हणजे लक्षपूर्वक श्रवण केलेलं आहे. म्हणजे काय, इंद्रियापेक्षा मन पलीकडे आहे, मनापेक्षा बुद्धी पलीकडे आहे, येव बुद्धी परत असतुस, म्हणजे त्या बुद्धीच्या पलीकडे असणारं ते तत्व आहे, असा निर्देश केला. मग आम्ही निराश व्हायचं का? संतांनी निराश होऊ दिलं नाही. पुढे सांगतो. पण तरी सुद्धा वेदांनी निराश केलं. त्यांनी सांगितलं परमात्म्याला विशिष्ट आकार नाही, निराकार आहे, निर्गुण आहे, त्याला गुण नाही, आणि सर्वत्र व्यापून आहे, वासुदेव सर्वमिती. मग आता असं ब्रह्म आपल्याला आकलन करून घ्यायचंय, जे वेदाधिकांना कळालं नाही. ब्रह्मादिक जयासाठी वेडे होते, त्याच्यासाठी वेडे झाले, पण ते ब्रह्म जाणून घेतलं संतांनी. आणि जाणून घेत असताना अनेक लक्षणं सांगितली. त्याच्यामध्ये मुख्य सांगतो सगुण लक्षण. येण्याची साधती सर्व दशा, आणि मुख्य उपासना सगुण भक्ती. म्हणून सगुण भक्ती महत्वाची आहे. सगुण भक्ती संतांनी सांगितली, आणि निर्गुण भक्ती बाकी सगळ्यांनी सांगितली. निर्गुण निराकार परमात्मा सगुण साकार होतो. कसा होतो? वेगवेगळे अवतार जे भगवंतानं धारण केले, त्यामध्ये तो निर्गुण निराकार परमात्मा भक्तासाठी सगुण साकार होतो. एक, जगत उत्पत्ती करण्यासाठी साकार होतो. म्हणजे निर्गुण निराकार, निर्गुण साकार आणि सगुण साकार असे तीन त्याचे कारण सांगितले. म्हणजे हे स्वरूप आहे भगवंताचं. म्हणून आपले संत तर म्हणले निर्गुण निराकार आहे आणि सगुण साकार आहे. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंदू रे, असं वर्णन केलं. तुझं स्थूळ म्हणो की सूक्ष्म रे, स्थूळ सूक्ष्म एकू गोविंदू रे, म्हणजे दोन्ही रूप आहेत. फक्त रूपा येऊन या धरी अवतार, अवतार धरतो त्यावेळेस तो सगुण होतो. आता हे थोडस आपल्या डोक्यावरून जाईल. आपल्या जीवनातलं उदाहरण सांगतो, म्हणजे लक्षात येईल. विठाला विठाला. आता हे मृदंगाचार्य आहेत, रात्री 12ला झोपलेत. कसे झोपलेत? सगळं विसरून झोपलेत, सगळं. त्यांना आता कोणी नाही. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम असे झोपलेत. मी चिदानंद रूप आहे असं. कारण विसरल्याशिवाय झोप लागत नाही. बरं, सगळं विसरावं लागतंय. पत्नी माझी, घर माझं, आमकं माझं, पद माझं, मी अमुक आहे, सगळं विसरल्याशिवाय झोप येत नाही. म्हणून विसरून झोपले. त्यावेळेस ते निर्गुण निराकार आहेत. आता त्यांना कुठला आकार नाही, निर्गुण निराकार आहेत. पण सकाळी उठले आणि त्यांना माहित होतं ही आपली पत्नी आहे, आई आहे, हे मुलं आहेत, म्हणजे ते सगुण साकार झाले. तसंच ब्रह्माचा आहे. परब्रह्म हे निर्गुण आहे, परंतु सगुण साकार आपल्यासाठी होते. आपल्यासाठी अनंत अवतार घेसी भक्ता कारणे. कसं साकार होतंय थोडक्यात सांगतो, पुढे आपला अभंग चालू आहे. ज्या आता त्याच्यामध्ये प्रमुख 24 अवतार भागवत चालू आहे. भागवतात 24 सांगितले, पण आपले 10 अवतार प्रमुख आहेत. त्याच्यातले ते निर्गुण निराकार ब्रह्म, शंकासुरानं ब्रह्मदेवाचे वेद चोरून नेले आणि मत्स्य रूप धारण करून आलं. कोणतं रूप घेईल सांगता येत नाही. एक तर भगवंताच्या मनावर आहे कोणतं रूप घ्यायचं. मत्स्य रूपानं भगवंत आले. पुन्हा ते अवतार संपल्यानंतर पुन्हा कूर्म रूपानं आले, म्हणजे कासव झाले. समुद्र मंथनाच्या वेळी मंदार पर्वताचा रवी केला आणि त्याला कासवाची पाठ भगवंतानं दिली, म्हणजे कासव रूपानं आले. पुन्हा तो वराह रूप घेतलं. वराह रूपानं हिरण्याक्ष पृथ्वीला रसातळाला घेऊन जात होता. दाढेत पृथ्वी धरली आणि पृथ्वीचा सांभाळ केला. थोडक्यात सांगतो. त्याच्यानंतर भगवंत खांबातून प्रकट झाले. कुठून प्रकट होतील सांगते नाही. रूपवर्ण गुणच येते, परंतु अनंत अवतार घेशी भक्ता कारणे. भक्तासाठी कैशी धाव शिलवला आहे. उपमन्यू कारणे कैशी धाव शिलवला आहे. पाजी प्रेम पाना शिरसागर आहे. म्हणजे भगवंत काय करतो, येतो खांबातून. भक्त प्रल्हादासाठी प्रकट झाले, हिरण्यकशिपूचा नाश केला. नंतर परशुराम होऊन आले, सहस्त्रार्जुनाचा नाश केला. जमदग्नीचे पुत्र होऊन आले आणि 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली. त्यावेळेस ते कारण होतं म्हणून आले. त्याच्यानंतर राम अवतारामध्ये आले. रामशस्त्र वृतामहम, आणि रावणाचा निपात केला, कुंभकर्णाचा नाश केला आणि सीता मातेला सोडून रामायणाची गोड कथा राम अवतारात 7व्या अवतारात झाली. त्याच्यानंतर 8वा अवतार परिपूर्णतम अवतार भगवान श्रीकृष्णाने घेतला. त्या अवतारात तर ब्रह्म जवळपास गोकुळाच्या लोकांना कळालं. म्हणजे कसं कळालं,
हरिसुख फावले रे. ते म्हणले कसं हरिसुख पावलं? 8व्या अवतारात देव इतका जवळ आला की ते सुख आसनी शयनी लोकायला मिळायला लागलो. आणि ते दुर्लभ आहे. दुर्लभ योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी. तो बघितला गोपाळ गोपिका सकळाई सगळ्यांना भगवंतानं त्यावेळेस दर्शन दिलं. म्हणजे योग्यांना दुर्लभ असणारा देव सुलभ झाला तिथं. परब्रह्म निष्काम तो हा गवळीया घरी आणि वाक्या वाळे अंधू कृष्ण नवनीत चोरी. आणि कोणकोणत्या रूपानं तिथं ब्रह्म खेळलं. गोपिकासोबत रासक्रीडा केली, गोपाळासोबत गोपाळकाला केला. घरोघरी सुख झाला, दैन्य दारिद्र्यास त्रास आला. असं गोकुळीचं सुख तिथं लोकांना मिळालं, कारण ब्रह्म सतत त्यांच्यासोबत होतं. म्हणजे आता निर्गुण आणि सगुण. आणि त्याच्यानंतर 9वा अवतार बौद्ध अवतार आणि पांडुरंग अवतार म्हणजे आपण पुढे पाहणार आहोत. तर असे आणि पुढे होणारा कल्की असे दशावतार प्रमुख आहेत. म्हणजे मला सांगायचं काय, सगुण आणि निर्गुण हे एक ब्रह्माचं स्वरूप इथं सांगितलं. विठ्ठला पण संत म्हणतात आम्हाला निर्गुण निराकारापेक्षा आमच्या सोबत खेळणारा सगुण रूप आम्हाला आवडते. आवडे हे रूप सगुण गोजिरे, आवडे हे रूप गोजिरे सगुण. आवडे हे रूप गोजिरे सगुण, पाहता लोचन सुखावले. आम्हाला आमच्या सोबत खेळणारा भगवंत पाहिजे. हा निर्गुण निराकार तुम्ही सांगता, पण आम्हाला कधी कळायचा तेवढी आमची बुद्धी नाही. मनुष्यानाम सहस्त्रेषु कश्चित देतते सिद्धे आणि यततामपि सिद्धानाम कश्चिन माम वेत्ति तत्वता. एखादा त्याला तत्वता जाणतो. मग आमच्या सारख्याला काय म्हणून आम्हाला काय तुम्ही म्हणतात तो अभंग मला आवडला बरं. सावळी परब्रह्म म्हणून द्या त्यांना एकदा सुंदर म्हणतात. म्हणा म्हणा रामेश्वर महाराजाला म्हणते हो त्यांचं ऐकलं. हा सावळे परब्रह्म आवडे या जीवा, मने मन राणीवा घर केले. मना जरा तुम्ही ठारा. तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरी आणि पाहता पाहणे दुरी सारुणे. आम्हाला सगुण रूपाची आवड आहे. बरेच प्रमाण आहेत. सगुण रूप भगवंताला आवडते. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे दान आपल्याला आवडते भक्तांना. सगुण साकार झाल्याशिवाय आपल्याला आकलन होत नाही, म्हणून सगुण साकार. आता असं ब्रह्माचं स्वरूप वेगवेगळं आहे. सत्य आहे, ज्ञान आहे, अनंत आहे ब्रह्माचं स्वरूप. पण या अभंगात ब्रह्माचे 2-4 लक्षणं सांगितले तुकोबरायनं अभंगाच्या पहिल्या चरणात. वडाला येते थोडा आवाज मोकळा द्या. आली आनंद अद्वय नित्य
नित्य निरामय. बघा कोणकोणते ब्रह्माचे लक्षण सांगितले. आनंद, अद्वय, नित्य, निरामय हे 4 सांगितले. आणि जे का निज ध्येय योगी यांचे. एवढ्यावर आपण विचार करू. आनंद स्वरूप आहे ब्रह्म. आता या अभंगात 4 सांगितले, याचा अर्थ 4च असे नाही. एकाच अभंगात ब्रह्माचे सगळे लक्षण, सगळं स्वरूप वर्णन करणं शक्य नाही. जसं माऊलींनी सत्य ज्ञान अनंत याच्यात वर्णन केलं, तुकोबारायांनी पहिलाच अभंग गात्यामधला समचरण दृष्टी विटेवरी साजरी ते माझे हरी वृत्ती राव नमन केलं. बऱ्याच संतांनी ब्रह्माचे वेगवेगळे निर्गुण सगुण असे मी म्हणलं तुम्हाला वेगवेगळे स्वरूप सांगितले. कुणाला कोणतं रूप आवडलं, कुणाला कोणतं रूप आवडलं. तसं तर अनेक संप्रदायामध्ये अनेक प्रकारचे रूप आपण घेतो. म्हणून आद्य शंकराचार्यांच्या वेळेस एक प्रश्न पडला सर. त्यांना समाजामध्ये बघितलं काही देवीचे उपासक आहेत, काही सूर्याचे उपासक आहेत, काही गणपतीचे उपासक आहेत. मग त्यांनी काय केलं, पंचायतन पूजा सुरू केली. आपला जो प्रमुख उपास्य दैवत आहे त्याची मूर्ती समोर ठेवायची आणि समाजात ऐक्य राहावं म्हणून बाकीच्या 4 मूर्ती त्याच्या बाजूला ठेवायच्या. याला पंचायतन म्हणतात. समजा मी गणपतीचा उपासक असेल तर गणपतीची मूर्ती माझ्या समोर राहील. मी विष्णूचा उपासक असेल तर विष्णू, सूर्याचा, आंबेचा असे 5 सांगितले. सूर्य, आंबा, गणपती, विष्णू आणि महादेव ह्या 5 देवतापैकी प्रमुख 5 त्याच्यातली जी आपलं उपास्य दैवत आहे ते समोर ठेवा. याचा अर्थ असा नाही की वेगवेगळे देव आहेत. शक्ती एकच आहे, ब्रह्म एकच आहे. एकोहम आपले काय, एकोहम ब्रह्म एकोहम बहुश्याम प्रजाये असं सांगितलं. एकोहम बहुश्याम प्रजाये म्हणजे निळोबाराय म्हणतात ना, तो कसा आहे म्हणले, एकला न कंटे म्हणून येणे निर्माण केली 14 भुवने. म्हणजे देवाला एकट्याला करमत नव्हतो म्हणून त्यानं लोकवत्तु लीला कैवल्यम हे जग निर्माण केलं. पहिल्यांदा पहिले कोटेच नव्हते, काही चंद्र सूर्य तारा नाही, कानोबा तेरे 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 सांगितलं. त्या पद्धतीनं भगवंत हा सृष्टीच्या आधी बी होता. आधी, मध्य आणि अंत 3 हे घ्या लक्षात अवस्था. सृष्टीच्या आधीही तोच होता, सृष्टीच्या मध्यभागातही तोच आहे. म्हणजे सृष्टीचं उत्पत्ती कारणही भगवंत आहे आणि उपादान कारणही भगवंत आहे. म्हणजे निर्माण केला आणि बाजूला झाला नाही, तो त्या सृष्टीत स्थिर आहे. किती स्थिर आहे, एका ठिकाणी उपनिषदात वर्णन आहे, नारायणोपनिषदात वर्णन आहे. यत् किंचित जगत सर्वम दृश्यते श्रूयते पिवा तत्सर्वम अंतर्बहिश्च व्याप्य नारायण स्थितः. अंतर्बाह्य भरून तो पुन्हा दशांगुलम उरलाय. मग किती दशांगुलम उरलं ब्रह्म. म्हणजे गीतेतही भगवान सांगतात ना, एकांशेन स्थितो जगत. मी ह्या एका अंशावर जग स्थित केलंय म्हणल्यावर बाकी पितामहस्य जगतो माता धाता पितामह वेद्यम पवित्र ओंकार रुक्षा मेजुरेवच असं भगवंत सांगतात. आणि भगवंताने ही सृष्टी निर्माण केली. त्याच्या आधी भगवंत होते, आता आहेत आणि पुढेही राहणार आहेत. आपण असो नसो परंतु ब्रह्म सर्वगत सदा सम असणार आहे. म्हणजे ब्रह्माचं हे स्वरूप तुकोबारायही ह्या अभंगाच्या पहिल्या चरणात कसं सांगितलं, त्यांनी आनंद रूप सांगितलं. आता आपण अभंगाकडे जाऊ, थोडस सगुण साकार बाजूला ठेवू. तसे गीतेमध्ये बरेच असे श्लोक आहेत की त्याच्यावर सगुण साकारावर. अर्जुनाने तर 12व्या अध्यायात प्रश्नच विचारला. अर्जुन वाच एवं सतत युक्ताये भक्तास्त्वं पर्युपासते ए चापेक्षरम अव्यक्तम तेषां के योग्य वित्तमा. देवा सगुण साकाराची भक्ती करू का निर्गुण निराकार? तेव्हा देव म्हणतात मय्यावेश्य मनोये माम नित्ययुक्ता उपासते. किंवा जर निर्गुण निराकारात मन एकाग्र करण्याचा तू प्रयत्न केलास तर क्लेशोधिकतरस्तेषां अव्यक्ता सक्त चेतसाम अव्यक्ता हे गतिर दुःखम देहवद्भीर वाप्यते. म्हणजे क्लेश होतील, दुःख होतील. उदाहरण सांगतो, तुम्हाला जर म्हणलं आकाशात ब्रह्म समजून मन एकाग्र करा तर होईल का? आकाशाला आकारच नाही, होणार नाही. पण तुम्हाला जर म्हणलं तुमचं घर आठवा तर तुम्ही बरोबर तुमचे दार खिडक्या, घरातली एखादी मोडकी खुर्ची, मोडकी बाज आपल्याला आठवते. का? तिथं आकार आहे ना. जिथं आकार आला तिथं आपलं मन स्थिर होते. लक्षात घ्या, आकार आला की आपलं मन स्थिर होते. एकदा का मूर्ती डोळ्यासमोर आली ना ती आपल्या मनात ठसते. पण निर्गुण निराकार मनात ठसत नाही ना. म्हणून संतांनी हे सोपं सांगितलं आपल्याला की सगुण भक्ती करा, मूर्ती पूजा करा. म्हणून मूर्तीपूजा इज अ परफेक्ट सायन्स. हे पूर्ण शास्त्र आहे मूर्तीपूजा. मग काही लोक आपल्या मूर्तीपूजेचं विडंबन करतात,
परंतु तसं नाही, जाळू नये नाव पावलेली पार. आता जे कोणी असे कोणी मागील आधार बहुतांचा असे कोणी महात्मे असतात निर्गुण निराकाराती मन एकाग्र करूचं, पण ते फार उच्च स्थितीला गेलेले, ज्ञानोत्तर भक्तीनंतर समाधी अवस्थेपर्यंत गेलेले. आपल्यासारख्या सामान्याला सगुण साकारच आवडतं, त्याच्यातच आपलं चित्त एकाग्र होतं. मग लोक म्हणले तुम्ही गणपतीची 7 दिवस पूजा करता सगुण साकार आणि पुन्हा विसर्जन करता. तुकोबाराय म्हणले विसर्जन करणंच योग्य आहे. कसं? केला मातीचा पशुपती परी मातीशी काय महती, शिवपूजा शिवाशी पावे आणि माती माती माझी समावे. विठ्ठला विठ्ठला. लक्षात घ्या, थोडा अवघड विषय आहे. आज कथा किंवा विनोदाचं कीर्तन नाही. पहिल्या दिवसाचं म्हणजे स्वरूप वर्णन थोडं आपल्याला जड जाते, पण ते करणंच गरजेचं आहे, समजणं गरजेचं आहे. कधीतरी त्याच्यावर चिंतन झालं पाहिजे. थोडस वर्णनात्मक असेल पण लक्ष द्या. विसर्जन केलं म्हणजे काय केलं? सगुण साकारातून मी निर्गुण निराकाराकडे गेलो. आता ही उच्च स्थिती कशी आहे बघा. मी गणपतीची 10 दिवस पूजा केली आणि मग गणपतीचे जे गुण होते ते माझ्यात आणले. उदाहरणार्थ सुपासारखे कान असणे म्हणजे चांगलं चांगलं घ्यायचं, वाईट फेकून द्यायचं. मोठं पोट असणे म्हणजे चुका पोटात घालणे आणि तोंडाच्या वर निंदा न करणे लोकांची. पाय तोकडे असणे म्हणजे विचारपूर्वक पाऊल टाकणे. वाहन उंदीर असणे म्हणजे घराघरापर्यंत देवाचे विचार जाणे. असे गणपतीचे डोळे बारीक म्हणजे सूक्ष्म दृष्टी. सोंड हत्तीची म्हणजे हत्ती हा उदार आहे, उदाराचं प्रतीक आहे. असे गुण मला त्याच्यातले समोर आणायचे. मोदक म्हणजे बाह्य रूपानं काय भुललाशी वरलिया रंगा, आतलं स्वरूप महत्वाचं आहे, वरून नको. दुर्वा वाहने म्हणजे सामान्यातल्या सामान्याला देवापर्यंत किंमत आहे. असं गणपतीचं एक उदाहरण सांगितलं तुम्हाला. तसंच महादेवाचं आपण शिवरात्रीला वर्णन करतो. ते गुण माझ्यात आणले आणि त्या गुणाचं नंतर स्थूल मूर्ती माझ्यापासून बाजूला गेली, परंतु ते गुण मी जीवनात आणले आणि हळूहळू ते गुण पूजा सुरू केली. मूर्ती पूजेतून गुणपूजा आणि गुणपूजेतून निर्गुण निराकार ब्रह्म समजलं की केवळ मूर्तीतच देव नाही. नामदेवरायांना वाटायचं पांडुरंगा बस एवढंच देव, पांडुरंग म्हणजे देवाचं स्वरूप, हीच मूर्ती, पुन्हा दुसरं नाही. ते म्हणायचे ना पुन्हा दुसरी नाही. मग देवांनी सांगितलं नाही नामदेवराय, तुम्हाला आणखी व्यापक व्हावं लागेल. मी एवढाच सीमित नाही, सीमित म्हणजे मर्यादित नाही, मी तर सर्वत्र व्यापून आहे. हे तुम्हाला आणखी लक्षात येत नाही, तुमचं मडकं कच्चा आहे, तुम्ही गुरु करा. मग पाठवलं विश्वोबा खेचराकडं आणि मग त्यांनी ते महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून बसलेले, जिथं पाय ठेवावं तिथं पिंड. मग त्यांना कळालं की ब्रह्म सर्वगत सदा म्हणजे सगळीकडं तयाविन रीता ठाव कोटे. नाथ महाराज म्हणतात ना, कैलासी वैकुंठी तीर्थक्षेत्री देवन तयाविन रीता ठाव कोटे. कुठेही रिकाम स्थान नाही किंवा देवाविन रीता ठावच नाही ना. आवाज द्या, आवाज. कुठं पाऊल टाकू मी, देखे तो सब वही नाही गेला. कुठेही जा ब्रह्म आहेच, देव आहेच. अशी जागा नाही तिथं देव नाही. म्हणून अणु रेणू मध्ये देव भरलेला आहे आणि तो चराचरात व्याप्त आहे. ही आपली भूमिका नामदेवरायांना लक्षात आली. नंतर मग ते ज्ञानोबारायासोबत तीर्थयात्रेला गेले आणि तीर्थयात्रेमध्ये त्यांना जे अनुभव, ज्ञान आणि नाम एकत्र गेल्यानंतर त्यांना वेगवेगळे अनुभव आले. मग त्यांच्या लक्षात आले की आपण सीमित ब्रह्म समजत होतो ते व्यापक आहे. आता तेच ब्रह्म तुकोबाराय म्हणतात आनंद स्वरूप आहे. आनंद घना अविनाशा आपण म्हणतो ना, श्री अनंता मधुसूदन. त्याच्यात बी ब्रह्माचंच वर्णन आहे, देवाचंच वर्णन आहे. भगवंत कसा आहे? श्री अनंता मधुसूदन. आता वेगवेगळे नाव देवाला कसे आले तसे तर 1000 नाव आहेत. कशा कशाहून वेगवेगळे नाव आले देवाला, वेगवेगळे नाव त्या त्या प्रसंगानुसार आले. आपण विष्णू सहस्त्रनामात त्या 1000 नामाचा उच्चार करतो.
आपला विषय काय चालू होता? विषय आपला आनंद. आनंद स्वरूप आहे. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायण. जगव्यापका जनार्दना. जगात व्यापक तत्व असलेला आहे, जनार्दन आहे. आणि आनंद घना हा शब्द आपल्याला महत्वाचा येतो. आनंद घना म्हणजे आनंद स्वरूप आहे. देव हा आनंद स्वरूप आहे, सुख स्वरूप आहे. सर्व सुखाचे आगर किंवा सगळे सुख देवाच्या पाय, तुझे पायी सुख सर्व आहे. आणि आनंद स्वरूप म्हणजे चिदानंद रूप शिवम शिवम. जसं आपण आहेत तसं देव सुद्धा ओम पूर्णमद पूर्णमिदम. आपण कसे आहेत ते सांगण्यासाठी शंकराचार्य तिथं सांगतात. परंतु देव तर आनंद स्वरूप आहे. आनंदाचा कंद विटेवरी नीट आनंदाचा कंद. विठ्ठला विठ्ठला. आनंद स्वरूप आहे. जास्त वेळ घेत नाही. देव आनंद स्वरूप आहे. वेगवेगळ्या स्वरूपामध्ये जर आपण बघितलं तर देवापाशी आनंद आहे आणि तोच आनंद घन आहे. आनंद अद्वय म्हणजे एकटा. द्वय नाही म्हणजे दुसरा नाही, एकटा. अद्वय म्हणजे एकटा. एकी एकटाची एकला विश्वी विश्वाकार होऊनी ठेला. निळोबराय गवळणीत म्हणतात. तो अद्वय आहे म्हणजे एकटा आहे. आणि तोच एकटा ह्या जगात व्यापून राहिलेला आहे. आपल्याला थोडे आश्चर्य वाटते, कारण लक्षात येत नाही ना. असं कसं वाटतंय आपल्याला, थोडं नवल वाटतंय. परंतु नवल नाही तर भगवंत सर्वत्र आहे हे दर्शन आपल्याला ज्यावेळेस होईल त्याला म्हणायचं ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यते मग देवतया जवळी असे. अशा प्रकारचा अनुभव आपल्याही जीवनात आपल्याला ब्रह्माचा आला पाहिजे. म्हणून ब्रह्माचं हे दुसरं स्वरूप लक्षण सांगितलं, अद्वय. आनंद अद्वय म्हणजे एकटा. अद्वय म्हणजे एकटा. आनंद घन आहे. अद्वय म्हणजे एकटा आहे. आता तुम्ही मला एकटा म्हणजे मग हे सगळं महिमंडळ कसं तयार झालं, जेने महर्षी देवा संस्थापिले, त्याचं कारण आहे ब्रह्म हे अद्वयच आहे हो, पण मायेचं अधिष्ठान घेतलंय ब्रह्मानं. आणि मायेचं अधिष्ठान घेऊन तो मात्र वाढला. तो वाढला, लक्षात घ्या. म्हणजे सोपाधिक झाला. एकट्याला सोपाधिक होता येत नाही, त्याला मायेचं अधिष्ठान घ्यावं लागतंय. म्हणून तो मायेमध्ये आल्यासारखा आपल्याला दिसतो, पण अलिप्त असतो. कसं म्हणजे कमलवत त्याला म्हणायचं. लिप्यते नस पापेन पद्मपत्र मिवाम बसा. आता आणखी अवघडात थोडं सांगतोच एकदा. भगवान गीतेमध्ये अर्जुनाला म्हणतात, तू असं समजू नको मी पूर्वी नव्हतो. तू पूर्वी कोण होतास हे मला माहित आहे. मी पूर्वी आहेच पूर्वीपासून, तुला फक्त विसर पडलाय. आणि ह्या जगामध्ये मला कुठलंही कर्तव्य नाही तरी मी कर्म करतो. अर्जुनाला आश्चर्य वाटलं. भगवान म्हणतात ना की अर्जुना नमे पार्थास्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन. मला ह्या तिन्ही लोकात काहीच काम नाही तरी मी कशाला आलो? मग मी आलो खेळण्यासाठी. लोकवत्तु लीला कैवल्यम. आता कृष्णच तू भगवान स्वयं आहेत, मग काय गरज होती ब्रह्माला इथे यायची? ब्रह्माला इथे यायची काय गरज आहे? एक तर ब्रह्माला येण्याचे वेगवेगळे कारण आहेत. मायेला उपाधी घेऊन त्याला यावं लागते, म्हणजे ब्रह्म सोपाधिक होते. म्हणून तुकोबारावी म्हणले ना, आला नावा रूपान तुका म्हणे झाला. नाही तर आपल्याला कसं कळाला असता देव? आपल्याला कसं असतं माहितीये का, समोर काहीतरी पाहिजे तर लक्षात येतो. असा जर सांगत बसलो रात्रभर तर तुम्ही म्हणाल ते आमच्या डोक्याहूनच गेलं. पण सगुण साकार जर सांगितला, प्रल्हादाची जर कथा सांगितलं तर मग तुम्हाला नरसिंह रूप बरोबर आठवते. त्याचं कारण काय? सोपाधिक झाला आणि अवताराला आला. विठ्ठला आता आनंद अद्वय झालं. नित्य. नित्य म्हणजे सतत असलेला, अविनाशी त्याला म्हणायचं. नित्य म्हणजे अविनाशी, त्याला नाशच नाही. अविनाशासी पाहे नाश कैसा. वाराणसी तीर्थ क्षेत्रा नाश आहे. वाराणसी तीर्थ क्षेत्रा नाश आहे. अविनाशासी पाहे नाश कैसा.
महाराज हरिपाठात म्हणतात वाराणसी तीर्थक्षेत्र नाश आहे हो, पण अविनाशाशी पाहे नाश कैसा, तो अविनाशी आहे म्हणजे नित्य आहे. खर तर गोरेसरच्या मनावर अभंग घेतलाय. मी घेणार होतो आवडे हे रूप गोजिरे सगुण, किंवा आपला कोणता सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती. पण सरांची इच्छा अशी होती की या अभंगावर चिंतन व्हायला पाहिजे. आता हे म्हणायला थोडं अवघड, त्याच्यात मला स्वर नाही. मग मग मी सर म्हणले अडचण नाही स्वराची, तुम्ही आमच्यावर सोडा, घालून या भार राहिलो निश्चिंती म्हणजे. बरं ठीक आहे म्हणलं. मग आता नित्य म्हणजे अविनाशी सर, नित्य म्हणजे अविनाशी. अविनाशी म्हणजे ज्याचा नाश नाही. अविट गे माये विटेना, अविनाशी आहे म्हणजे त्याचा कधीच नाश नाही. आपला नाश आहे का नाही, पण अविनाशी आहे तो. सृष्टी जरी प्रलयाला गेली तरी तो आहेच. गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरुत प्रभव प्रलय स्थानम. प्रभव हो का प्रलय हो तो आहेच, आणि तो करतो, देवच करतो. आपली गती तोच आहे, भरण पोषण करणार आहे तोच आहे. पोषितो जगाशी एकलाची, भरण पोषण करणार आहे तोच आहे. आणि एवढं करून दशांगुलम उरला. आता हे ब्रह्माचं स्वरूप तुकोबाराय कसं सांगतात, नित्य म्हणजे नित्य आहे देव, नित्य आहे तो, अविनाशी आहे, त्याचा कधीच नाश नाही, नित्य. आता निरामय म्हणजे निर्मळ, आणि ज्याला कुठलं काम नाही. निरामय म्हणजे मोकळा, निर्मळ, निवांत असा परमात्मा आहे. म्हणजे आपल्याला लाख चिंता आहेत पण त्याला चिंता नाही. जग इकडलं तिकडं हो, तो आपला क्षीरसागरामध्ये शेषावर शयन करतो. आता बघा त्याची शय्या कशाची आहे, शेषाची आहे. शेषावर शयन करणं म्हणजे कैशी सुखनिद्रा अंथरुणी इंगळाच्या, सांगा बरं. किंवा ढेकणाच्या बाजे, सुखाची कल्पना होईल का. पण देव कसा आहे, निरामय आहे, निर्मळ आहे, म्हणून त्याला कुठलं दुःख नाही. विठाला आणि कसा आहे, नित्य निरामय आहे. आणि खर तर देव हा मधुर स्वरूपानं आपल्या समोर आपल्याला भासला. वल्लभाचार्यांना तसाच भासला. बरं आता हे 4 लक्षणं थोडक्यात सांगितले. आनंद, आनंदगण आहे, अद्वय आहे एकटा, नित्य आहे, अविनाशी आहे, आणि निरामय आहे, निर्मळ आहे, मोकळा आहे, चिंता रहित आहे, आणि या जगाला सुखरूपयन, आनंदरूपयन, मधुरही आहे. अधरम मधुरम नयनम मधुरम हृदयम अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितं मधुरम हृदयं मधुरं गमनं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं. मधुराधिपतेर अखिलं मधुरं, तो अखिलं मधुरम आहे. वल्लभाचार्य म्हणतात विठ्ठला म्हणजे आचार्यांनी बी पुन्हा एका ठिकाणी म्हणलंय ना, भज नंद कुमारम सर्व सुख सारम तत्व विचारम ब्रह्म परम. आता ब्रह्माचे हे 4 लक्षण आपण थोडक्यात बघितले. आता पुढच्या ह्याच्यात तुकोबारा त्याच पहिल्याच चरणातला दुसऱ्या भागात सांगतात, जे का निज ध्येय योगी यांचे ते ब्रह्म असा आहे, आणि योगी त्याचं ध्यान करतात. जे का निज ध्येय योगी यांचे म्हणजे योगी काय करतात. आता तुम्ही म्हणाल योगी म्हणजे कोण, सोपा आहे. योगी म्हणजे आपल्याला कपड्यावरून योगी आहे का, नाही. जो नित्य देवाशी जोडला तो योगी आहे. बघा योगी म्हणजे जोडलेला, युक्त, नित्य अभियुक्त म्हणजे सतत जो देवाशी जोडलेला आहे. अर्धा क्षण बी ज्याला देवाशिवाय करमत नाही, रिकामा अर्ध घडी राहत नाही, म्हणजे त्याला देवाशिवाय करमत नाही. 24 तास झोपला तरी तो त्याचे श्वास कृष्ण कृष्ण म्हणतात, अशी ज्याची स्थिती आहे तो योगी आहे. म्हणजे गीतेमध्ये अर्जुन योगीच आहे, श्रीकृष्ण तर योगीच आहेत, परम योगी आहेत. आणि योगी हा श्रेष्ठ असतो. अर्जुनाला देव म्हणतात तपस्युभ्योधिको योगी. नीट बघा, तपस्युभ्योधिको योगी ज्ञानीभ्योपि मतोधिक कर्मिभश्चाधिको योगी तस्माद योगी भव अर्जुन. विठ्ठला विठ्ठला. म्हणजे तू योगी हो म्हणजे नित्य जोडलेला हो, आणि योगी होणं, नित्य जोडलेला होणं म्हणजे त्या ब्रह्माचं ध्यान करणं.
जे का निजध्येय योगी यांचे. ते योगी काय करतात? ते योगी सतत देवाचं ध्यान करतात. त्यांना बाकीचं नाही. बाकी विषयी विसर पडिला निशेष आणि अंगी ब्रह्मरस ठसावला. ते देहावरच नसतात. निळा म्हणे विरक्त देही आणि आठवची नाही विषयांचा. ते योगी सतत जे का निजध्येय योग्यांचे त्या परब्रह्माचं, कोणत्या? आनंद अद्वय नित्य निरामय अशा परब्रह्माचं जे का निजध्येय योगी यांचे ते ध्यान करतात. आणि ते जे ध्यान करतात ते ध्यान आपल्याला होत नाही, निर्गुण निराकार. म्हणून तुकोबाराय म्हणतात, अरे बाबांनो, ते जे परब्रह्म योगी ज्याचं ध्यान करतात तेच परब्रह्म विटेवर आले अभंगाचं ध्रुवचरण. तुम्ही काढला हो. इतका वेळ काय माझी परीक्षा बघू लागला. सुंदर म्हणलं, सुंदर. काय ध्रुवचरण म्हणलं, तुम्ही सुद्धा सुंदर म्हणलं बरं. पण आता जरा तुमचा आवाज निघाला. यांनी पहिल्यापासून काढला होता, तुमचा आता निघाला. विठ्ठला सुंदर. खरोखर असे लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने, असा ब्रह्मरस सेवण्यासाठी सगळे आपण श्रुती आलेले आहेत. आता आपला विषय आता अवघड संपला बरं विषय. आता सोपा सुरू झाला. सोपा कारण का इतका वेळ आपण अंतराळात होतो आणि अंतराळात अशी स्थिती आली कशी, पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण संपलं आणि चंद्राचं गुरुत्वाकर्षण जिथं पोहोचत नाही, मध्ये एक पोकळी असते, त्या स्थितीत आपण आता गेलो होतो. आता कोण्याच गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेत नव्हतो आपण, म्हणजे पृथ्वीकडे असतो तर पृथ्वीवर आलो असतो, नाही तर चंद्राकडे. आणि ती स्थिती रॅकेटनं फास्ट मध्ये ओढावी लागते, तवा यान चंद्रावर जात असतं बरं. म्हणजे काय, आता सोप्याकडे आलो. ते ब्रह्म आता फार अवघड आहे असं नाही. तुकोबाराय म्हणतात, अहो ते ब्रह्म अवघड नाही. तुम्हाला मी सांगतो खून, त्या ब्रह्माची एवढ्या अवघडात जायची गरज नाही. तेच ब्रह्म विटेवर आले ना, तेच ब्रह्म आहे. कोणतं? आनंद अद्वय नित्य निरामय जे ब्रह्म आहे ना, ज्याचं योगी ध्यान करतात ना, ते ब्रह्म मी सांगतो सोपं आहे आपल्यासाठी. आपल्यासाठी सोपं झालंय आणि सोपं केलंय एक जणानं. त्याचं नाव आहे पुंडलिक. भक्त पुंडलिकानं त्या ब्रह्माला धरून खेचून आपल्या भक्तीच्या पावरवर, भक्तीच्या बळावर, आई वडिलाच्या सेवेच्या बळावर, आपल्या पुण्याईच्या बळावर आणि आपल्या साधनेच्या बळावर त्या परब्रह्माला खेचून आणून विटेवर उभा केले. साधारण नाही. तुम्ही योग्यांचं काय सांगतात असं तुकोबाराय छाती ठोक सांगतात. आता इथं थोडासा तुकोबारायचा अभिमान आहे, पण स्वाभिमान आहे, अभिमान नाही, गर्व नाही. ते म्हणतात ना, वेदांचा तो अर्थ आभासीच ठावा,
वेदांचा तो अर्थ आमासीच ठावा म्हणले तुकोबरा. तुम्ही बाकी घोडं जसं वज वाहतात ना तसं पाठांतराचं वज वाहत बसा म्हणले, पण त्याचं वर्म आम्ही जाणलंय. दोन्ही दिसती सारखी, वर्म जाणे तो आम्ही वेदांचं वर्म आणलंय हो, असं तुकोबराय छाती ठोक म्हणतात. आणि तुम्ही जे म्हणतात ना ब्रह्मज्ञानी, त्यांना ब्रह्म हे निर्गुण निराकार कळालंय, आनंदाद्वय नित्य, ते आमच्या विटेवर आले असं तुकोबराय म्हणतात. आणि ते ब्रह्मज्ञानी ज्यांना म्हणतात ते आमच्या सामान्य माणसाला कधी कळावे तो, म्हणून आम्ही सामान्य माणसाला कळावं या भावनेनं सांगतो की हे तेच ब्रह्म, ते हे समचरण साजिरे विटेवरी, तेच समचरणानं विटेवर उभा आहे. कुठं? पहा भीमा तिरी विठ्ठल रूप, विठ्ठल रूपानं तेच ब्रह्म इथं आलेला आहे. आणि पुंडलिकानं आमच्या आणलंय याचा आम्हाला अभिमान आहे. आणि आम्ही आता त्या परब्रह्माला अजिबात सोडणार नाहीत. एका ठिकाणी तुकोबराय म्हणतात, घोटवीन लाळ ब्रह्मज्ञान हाती, घोटवीन लाळ ब्रह्मज्ञान हाती, मुक्तात्मस्थिती सांडवीन, आता हे जरा भाषा उंच झाली बरं. आणि आपुल्या बळे नाही बोलवतो, कृपावंत सखा वाचते. तुकोबराय म्हणले, अहो त्या ब्रह्मज्ञानाच्या हातानं आम्ही त्यांना सुद्धा आम्ही इथं फिक पाडू, घोटवीन लाळ ब्रह्मज्ञाने हाती, आणि मुक्त लोकांना सुद्धा आत्मस्थिती सांडायला लावू, असं आम्ही ब्रह्म रस पूर्ण कीर्तन इथं करू असं तुकोबराय म्हणले. ह्या कीर्तनात असा रस आणू आम्ही की त्यांना तीर्थभ्रामकाशी आणीन आळस, तीर्थभ्रामकांना सुद्धा आळस आणील असं मी इथं रसपूर्ण कीर्तन करून भाव भक्ती इथं उभा करील समाजात, असं तुकोबराय म्हणतात. बरं, आपला विषय चालू होता, ते जे योगी यांचं निज ध्येय आहे ते विटेवर आलं पुंडलिकासाठी. आता कथा सांगत नाही, पुंडलिक आई वडिलाला घेऊन जात नव्हता, जात होता परंतु बायको प्रिय होती. आणि कुकुट ऋषीचा आश्रम लागला, तिथं 3 कुरूप स्त्रिया दिसल्या एक्सप्रेस बुलेट न्यूज मध्ये, बर कारण झालेली कथा. आणि त्या गंगा यमुना सरस्वती होत्या, झाडत असताना स्वच्छ होऊन जायचं तिथून संतांच्या पायी. त्या कुकुट ऋषीचा आश्रम झाडला तर त्या पवित्र होत होत्या. आता तुमच्या इथं सुद्धा गंगा आहे, आपण गंगेत जातो डुबकी मारतोच ना, आणि गंगा पाप घालते, गेलं पाहिजे गंगा. नमामि गंगे तव पाद पंकजम, झालं ना आपलं. सुरासुरेर वंदित दिव्य रूपम भुक्तिंच मुक्तिंच ददासी नित्यम भावानुसारेन सदा नारायण. एकदा जरी वाचे म्हणता गंगा गंगा जरी म्हणलं, जाऊन डुबकी मारणं नाही झाली. आता बाबांना त्यांनी तर जात असतील, नित्य गंगा स्नान करायचं. कसं? नित्य गंगा स्नान करणं, काळ सारावा चिंतने, एकांत वासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या विठ्ठला विठ्ठला. आपला विषय बराच राहिलाय. तुकोबराय म्हणतात, ते हे समचरण साजिरे विटेवरी, आणि पहा भीमा तिरी विठ्ठल रूप. तुम्हाला बघायचंय ना ते ब्रह्मा, तर चला माझ्यासोबत, मी दाखवतो. ते हे म्हणजे ते ब्रह्म, आता ज्याचं वर्णन केलं ते हे म्हणजे हे विठ्ठल पांडुरंग, तो समचरणानं उभा आहे. ते हे समचरण म्हणजे समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, ते माझे हरिवृत्ती राहो. ते समचरणानं उभा आहे. कोण? विठ्ठल. समचरणी विटेवर आहे, साजिरी आहे. आवडे हे रूप गोजिरे सगुण, साजिरे आहे, गोजिरे आहे म्हणजे सुंदर आहे, मनोहर आहे, रूपवेदक आहे, मनोहर आहे म्हणजे मनाला वेधून घेते, असं ते रूप, ते ब्रह्म, ते हे विटेवर आले. समचरण साजिरे विटेवरी, आणि उभा पहा भीमा तिरी विठ्ठल रूप. आता विठ्ठल रूपानं आलंय म्हणजे आपली कथा चालू होती तिथपर्यंत पुंडलिक आला, आणि पुंडलिकानं पाहिलं ह्या 3 कुरूप स्त्रिया सुंदर होऊन जातात. त्यांना विचारलं, तुम्ही कोण? आम्ही गंगा यमुना आणि सरस्वती आहेत, आमच्यात लोक सगळे पाप धुतात आणि मग आम्ही मलिन होतो, तीर्थ मलिन होतात, मग आम्ही आमचं पाप कुठं नेऊन सगळे येऊन आमच्यात पाप सगळं आम्हाला गढूळ करून टाकलं गंगेला. म्हणून तर नमामि गंगे मोहीम राबवावं लागेल. म्हणजे गंगा अपवित्र करून टाकली या लोकांनी. कोणी पापी येतो आणि आमच्या स्नान करतो, त्याचं पाप आम्ही घ्यायचं, आमचं कुठं.
कुणाला द्यायचं? मग आम्ही काय करतो, संतांकडे येतो. संतांकडे आल्यानंतर त्यांच्या पायाला किंवा त्यांची सेवा केल्यावर आमचं पाप जातं. मग पुंडलिकाला आश्चर्य वाटलं, आपण तर काशीला चाललो, इथंच माय बाप केवळ काशी ते न जावे. मग म्हणले वापस चला, आणि आई वडिलाची सेवा केली. एक दिवस असा उगवला, कसा धन्य ही आनंदाची सापडली वेळ. देव आला, देव प्रत्यक्ष परब्रह्म. आता ज्याचं आपण वर्णन केलं, सुंदर, काय गोड आवाज आहे. ब्रह्म सनातन अंग संगी. हा नाही नाही, एक एकावनी बळीरेत झाले आहे का नाही? वा वा, कारण सुंदर सुंदर. पितृसेवा पुण्य लादला निधान, ब्रह्म सनातन अंग संगे. बघा, पितृसेवेसाठी ते निज ध्येय इथं आणलं. एका ठिकाणी तुकोबाराय म्हणतात ना, धन्य पुंडलिक भक्त भला 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 पुंडलिका, मानलासी जनलोका, कोण्या काळे सुखा ऐशा पाऊस, ऐसा कोण पाऊसी. बरोबर, विठाला विठाला. आणि मग ती वेळ आली, देव तिथं आले, देव आले. देव पुंडलिकाला भेटायला आले. म्हणून तुकोबारायाने बरेच त्याचं वर्णन केलंय. आणिला भूतळा, धन्य तो आगळा पुंडलिक. पुंडलिक रायाची स्तुती पण अभंग आहेत, बरोबर आहे. त्याच्यामध्ये पुन्हा निज, वैकुंठीचे निज असं एक आहे. आणली पुंडलिक भक्तराज, तेने साधिले काज, वैकुंठीचे निज परब्रह्म आणले. वा, असं म्हणल्यास तर सोडीतच नाही. विठ्ठला विठ्ठल. असा सूक्ष्म अभ्यास असावा, याला ज्ञानी श्रोता म्हणतात. श्रोत्याचे जे लक्षण असतात ते असले पाहिजे. आणि श्रवण करण्याची एक पद्धत आहे, भूमिका आहे, बैठक आहे. त्या बैठकीनं श्रवण केल्यानंतर लक्षात राहतं. चला, पुंडलिकाची स्तुती भरपूर सगळ्या संतांनी केलेली आहे. पुंडलिकानं उपकारच केलाय ना आपल्यावर. तया पुंडलिके थोर केला, आपल्या उपकार केलाय. उपकार फेडावया भार पृथ्वीचा. बरोबर, म्हणजे पुंडलिकानं उपकार केला. कसा उपकार केला? ते अवघड ब्रह्म सोपं केलं ना, आणि त्याला अवताराला यावं लागलं त्याला. आणि ते आलेलं ब्रह्म दुसरं तिसरं कोण नसून
तुका म्हणे धन्य झाले भूमी वैकुंठ आणली. म्हणजेच तुका म्हणे सोपी केली पाय वाट. पंढरी भू वैकुंठ भूमीवरी. वैकुंठ भूमीवरी म्हणजे पंढरी जे आहे ना ते वैकुंठच आणलं. वैकुंठ पीठ ते नीच इथं आणलं पुंडलिकानं. पुंडलिक आल्यानंतर भगवंतानं सांगितलं, पुंडलिका तुझी सेवा बघून तुझं किती जन्माचं पुण्य असेल माहित नाही, मी आलोय. पुंडलिकानं सांगितलं, आलास देवा तू आलास, परंतु माझं काम झाल्याशिवाय तुला भेटायला वेळ नाही. मी आई वडिलाच्या सेवेत मग्न आहे. तोपर्यंत देव म्हणले मी कुठं थांबू. मग एक वीट फेकली, वीट बसल्या बसल्या, आणि त्या विटेवर देवाला उभा केलं. ही भक्ताची ताकद आहे, ही भक्ताची ताकद आहे. म्हणजे देव भावाचा अंकित आहे, भक्ताचा अंकित आहे. आणि त्या विटेवर उभा साधारणपणे नाही केला, युगे 28 विटेवरी उभा. आणि देव विटेवर उभा राहिला हो पुंडलिकासाठी. म्हणून तुकोबाराय म्हणतात अवघड नाही ब्रह्मा ते हे समचरण साजिरे विटेवरी. आणि उभा पहा भीमा तिरी विठ्ठल रूप. असं विठ्ठल रूपानं तुम्ही आता पहा. तो उभा आहे. कशासाठी उभा आहे तो? कमरेवर हात ठेवलेत, कटेवरी हात, कटेवरी हात, आणि काय मौजेचा पंढरीनाथ. तो उभा आहे त्याचं कारण आहे, भक्तासाठी उभा आहे. प्रमाण आहे ना. कशासाठी उभा आहे? प्रमाणम भवाब्देरिदम मामकानाम नितंबकराभ्यान धृतो येन तस्मात् विधातुर्व सत्ते धृतो नाभिकोश परब्रह्मलिंगम. भक्तांना सांगतो अरे भिवू नका, कमरे इतकंच पाणी आहे भवसागरामध्ये. भवसागर तरता कारे करी तसा चिंता, पैल उभा दाता कटी कर ठेवणी. त्याच्यासाठी तो उभा आहे. भेटीसाठी तिष्ठ तसे, आपण काकड्यात म्हणतो ना, भेटीसाठी तिष्ठ तसे. कोण? पंढरपुरी जे भीमा तटी, सुंदर मनोहर गोमटी, हा दोन्ही कर ठेवून कटी भेटीसाठी तिष्ठ तसे. भक्ताच्या भेटीसाठी उभा आहे. भक्ताला भवसागरातून तारून नेण्यासाठी देव उभा आहे. हे उपकार पुंडलिकाने केला. म्हणून तुकोबाराय म्हणतात ते हे समचरण. आता समचरण का याचं आणखी चिंतन आहे. समचरणच का? देवाच्या पावलाचा एवढा महिमा काय आहे? कारण त्याच्या पावलाचा महिमा आणखी कुणालाच कळाला नाही. आपल्याला कसा कळेल? तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघश्यामा, तसा तुझ्या पायाचाही महिमा कळत नाही देवा. तुझे पाय गोड आहेत, चरण गोड आहेत. त्या चरणाचा महिमा अनेकांना कळाला नाही, तर आपल्याला काय कळेल? त्या चरणांचा खूप मोठा महिमा आहे. ते चरण ज्यांना लागले ना त्यांचा उद्धारच झाला. अहिल्याला झाला, शिळा होती म्हणजे त्या चरणाच्या चाली. तारी ऐसे जड उदका माझी दगड. जिथं जिथं तुमच्या पदस्पर्शानं पावन भूमी. आता हे गोदा तटी निर्मळीन देवदेवतांची, प्रभू रामचंद्राची भूमी आहे. सगळीकडे तुम्हाला संत साधू बघायला मिळते. ही गोदावरी गौतम ऋषीनं आणलेली आहे. ती गंगा आणली भगीरथानं. गंगा स्वर्गातून आणली. सगर राजाचे मुलं 60,000 मुलं कपिल मुनीच्या आश्रमामध्ये भस्म झाले, कपिल मुनीने शाप दिल्यामुळे. मग त्यांचा उद्धार करण्यासाठी दिलीपानं प्रयत्न केले, अंशुमानानं प्रयत्न केले, आणि त्याचा नातू पुन्हा त्याचा पुत्र भगीरथ. शेवटला दिलीप, अंशुमानन, भगीरथ एवढ्या पिढ्या प्रयत्न केले. मग भगीरथानं आणली गंगा. ती गंगा उत्तरेकडली बरं. ती गंगा आणल्यानंतर भगीरथानं सायास करून भगीरथ प्रयत्न करून गंगा आणली हो. आणल्यानंतर जन्नू राजा यज्ञ करत होता, आणि त्या जन्नू राजाच्या यज्ञ मंडपात गंगा आली. एक तर अगोदर महादेवाला विनंती केली हो, तिचा ओघ जे आहे ते जटेत धारण करा, नाही तर गंगा पृथ्वीचा नाश. म्हणजे तिचा ओघ जोरात होता. मग महादेवानं कृपा केली भगीरथावर. पुन्हा जन्नू राजाच्या मंडपात आल्यावर जन्नू राजानं गंगाच गिळून टाकली हो. बघा आता, जसा अगस्तीनं सागरच पिऊन टाकला होता. अगस्ती मुनींना सागर पिऊन टाकला होता. म्हणून आताही सागराजवळ जर गेलं तर सागर मर्यादा ओलांडत नाही. नुसतं म्हणायचं सागरा अगस्ती आला. सागर घाबरते. नुसत्या अगस्तीच्या नावात ही पावर आहे बरं का. कसे महात्मे असतील बघा. तसं जन्नू राजानं गंगा गिळून टाकली. आणि भगीरथ म्हणले काही करा मायबाप, पाया पडतो, 4 पिढ्यापासून प्रयत्नरत आहेत, आमच्या पूर्वजांचा उद्धार करायचा. मग जन्नूने जंगा फाडून दिली.
जंगा फाडून दिली म्हणून तिला जान्हवी नाव पडलं, ती गंगा. आणि ही गौतमानं आणलेली गाईचं पातक गौतम ऋषीला गोहत्येचं पातक लागलं, मुद्दामच केलं तर ते आणायचीच होती गोदावरी आपल्यासाठी. गोहत्येचं पातक लागलं, मग म्हणले आता गोदावरी गंगा आणा महादेवाकून आणि मग तिच्या स्नान करा, तुमचं गोहत्येचं पातक जाईल. उग्र तपश्चर्या गौतम ऋषींनी केली. गौतम अहल्या जोडी सुंदर होती. गौतमांनी उग्र तपश्चर्या केली ब्रह्मगिरीवर, म्हणजे आपल्या नाशिक त्र्यंबकेश्वरला. आणि तिथं तपश्चर्या केल्यानंतर भगवान शंकर प्रसन्न झाले, जटा आपटिल्या आणि तिथून गंगा निघाली कुशावर्तातून येऊन ही गोदावरी. ती गंगा म्हणजे ही दक्षिण गंगा, हिला गोदावरी म्हणतात. आपल्या गावाच्या शेजारी असलेली म्हणून हे उदाहरण सांगितलं. विठ्ठला म्हणजे आपण ज्या गोदा तटी राहतो ती गोदावरी आली कशी याचा इतिहास माहित असावा म्हणून थोडं विषय अंतर झालं. विठ्ठला विषयाच्या आपण थोडं बाजूला गेलो त्याबद्दल क्षमा. आपला विषय चालू होता ते हे समचरण साजिरे विटेवरी पहा भीमा तिरी विठ्ठल रूप. आता ते ब्रह्मा इथं पहागडे तुम्ही आणि जा एकदा पंढरपुरा, एकदा तरी पंढरपूरला जा. तुकोबाराय म्हणतात जाईन गे माये तया पंढरपुरा, किंवा आल्यानो संसारा नाही पंढरीसी जा रे आल्यानो संसारा. बर एकदा तरी जा आणि ते समचरण बघा, त्या समचरणाचा महिमा जाणा, ते समचरण पहा एकदा आणि त्याचं दर्शन घ्या. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक आणि विठ्ठलची एक देखलिया होईल असं आपल्याला विनंती करतात. ते हे समचरण विटेवरी ते हे समचरण साजिरे विटेवरी. ते आपल्या तोंडात पहिला अभंग असल्यामुळे असं होते बरं. समचरण दृष्टी विटेवरी साजरी पाठ होऊन गेले त्यामुळं ते हितच शब्द थोडा फिरवलाय, साजरी विटेवरी केलं म्हणून असं होते. आणि पहा भीमातिरी विठ्ठल रूप, पहा भीमातिरी विठ्ठल रूप म्हणजे भीमा चंद्रभागा ह्या दोन्हीचंही महत्व आहे. चंद्रभागेच्या स्नानाचं, समचरणाचं आणि किंवा भीमातिरी एक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर रे, तेथील मोकाशी चार भुजा त्याशी बाईला 16,000 रे, नाचत जाऊ त्याच्या गावारे खेड्या सुख देईल विसावा रे. विठ्ठला आता तुकोबाराय म्हणतात आता जमलं का नाही, सोपं झालं आमच्यासाठी. आता मात्र पुराणांनी आम्हाला काही सांगायचं नाही आणि श्रुतींनी सांगायचं नाही, कारण तुम्ही थकलात ब्रह्म जाणून जाणून, पण आम्ही जाणलं. कसं असतंय सगळ्यांना सापडलं नाही ना, आपल्याला सापडलं ना मग वेगळाच आनंद होतो. आपल्यासारखं म्हणजे एखादी वस्तू दुर्मिळ असावी ती एखाद्याला मिळावी त्याला आनंद होतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात आता पुराणांना जो समजत नव्हता आणि श्रुतींनाही कळत नव्हता तो आमच्या पुंडलिकानं साकार केला. अभंगाचं 3रं चरण.
पुराणाशी वाढ, श्रुती नेनती पार. म्हणजे पुराणांना वाढ म्हणजे कळाला नाही, पुराणांना कळाला नाही, श्रुतींना कळाला नाही. म्हणजे श्रुती म्हणजे वेद, उपनिषद आदी, गीता सगळे ग्रंथ आले त्याच्यामध्ये. गीता तर भगवान श्रीकृष्ण सांगितली, परंतु श्रुती आणि स्मृती असे आपले ग्रंथ आहेत. वेदत्रयी, जसं आचार्यांनी वेदत्रयीवर भाष्य केलं तसं श्रुती ग्रंथ, स्मृती ग्रंथ यांनाही नाही कळाला असं तुकोबरा म्हणतात. पण तुम्ही आम्हाला त्याचं मोठेपण सांगू नका. आमच्या पुंडलिकानं अभिमानानं सांगतात, ते हे झाले साकार पुंडलिका. अरे आमच्या पुंडलिकानं साकार करून दाखवलं. तुम्ही योगी आहे ना, ध्यान करत बसले, पण तया दुःखाचाची वाटा भागा आला. माऊली म्हणतात ना, जे योगाच्या वाटा गेले सुभटान, तया दुःखाचाची वाटा भागा आला. अरे वाटा, हा, जे निघाले गा सुबटा, तया दुःखाचाची वाटा भागाला. विठ्ठला विठ्ठला. मग आम्ही अभिमानानं सांगतो की आमच्या पुंडलिकानं ते झाले साकार पुंडलिका. कोणतं? अहो, जे पुराणांना कळालं नाही आणि श्रुतींनाही कळालं नाही. तुम्ही म्हणाल पुराणे, एवढे पुराणे, 18 पुराण आहेत आणि पुन्हा उपपुराण बघा, त्यांनाही नाही कळाला. तुम्ही म्हणाल याला प्रमाण काय? अहो, पुराणे आहे ना, उलट पुन्हा त्यांना देव नाही कळाला म्हणून संतांची स्तुती करत बसले. पुराणे तयाची भाट झाली, अंत्यजा दियवनी तरल्या हरी भजने, अंत्यजा दियवनी तरल्या हरी भजने, पुराणे तयाची भाट झाली. तुकोबाराय म्हणले, बस करा पुराणांनो तुमच्या पुराण कथा, ठेवा गुंडवून. आम्ही ब्रह्म इथं आमच्या पुंडलिकानं आणलंय, ते आम्ही मानणार. पाहिली पुराणे, धांडोळली दर्शने. आम्ही बघितले हो पुराण सुद्धा, पण पुराणांना काका वर केले. म्हणजे आम्हाला कळालं का ब्रह्म देव म्हणजे परब्रह्म कळालं का, देवाचं स्वरूप कळालं का? नाही म्हणले पुराण. आम्ही प्रयत्न भरपूर केला पण आडलोच गडे. मग श्रुतींना विचारलं, श्रुती नेती नेती म्हणती, म्हणजे आम्हाला माहित नाही, आम्हाला माहित. आम्ही भरपूर प्रयत्न केला. वेदानं काही कमी प्रयत्न केला का हो? वेद अनंत बोलिला, अर्थ इतुकाची साधिला. निज निष्ठा नाम गावे, शरण विठोबाशी जावे आणि निज निष्ठा नाम गावे. वाह विठाला विठाला. अहो, 4 वेद 6 शास्त्र यांना सुद्धा आकलन झाला नाही. तेथील प्रमाण नेनवे वेदासी, तेथील प्रमाण नेनवे वेदासी, प्रमाण नेनवे वेद. वेदांना सुद्धा कळालं नाही हो. ते जीवजंतूशी केवी कळे, आपल्यासारख्याला तर विषयच नाही हो. वेद जिथं थकला, सहस्त्रमुखाचा शेषही थकला, 4 मुखाचा ब्रह्माही थकला. तदपि तव गुणानाम ईश पारम न याती. अहो, तरी त्या गुणाचा पार होत नाही. असत गिरी समशात कंजलम सिंधू पात्रे, सुरतरुवर शाखा लेखिनी पत्र मुरवी, लिखती यदि ग्रहित्वा शारदा सर्व कालम, तदपि तव गुणानाम ईश पारम न याती. विठाला एकदा प्रेमानं जरा असं चांगलं बसा, हात वर करा आणि विठोबा रखुमाईचं भजन करा. एकदा झालं, आता थोडं राहिले, शेवटचं चरण. सगळे जरा जागे व्हा. हा, आणि एकदा जोरात म्हणा. आता विठोबा रखुमाई म्हणा, जोरात घ्या भजन, हात वर करा.
सुंदर भजन केलं. करे टाळी बोला मुखे नाम. आपण नामाचा उच्चार केला आणि आवडे देवाशी तो ऐका प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिन. आज स्वरूप वर्णनाच्या अभंगामध्ये बरंच चिंतन झालं. आता वेळ संपत आलेला आहे. फक्त एक चरण शिल्लक आहे. धावत्या वगैरे थोडासा अर्थ घेऊ आणि नंतर मग चालू होईल. ऐका चरण पुन्हा म्हणा, कारण आता वेळ संपत आलाय. तुका म्हणे जाते सनकाधिक ध्यात. बघा, ज्यांना सनकाधिक ज्यांचं ध्यान करतात, तुका म्हणे जाते सनकाधिक ध्यात, ते आमुचे कुलदैवत पांडुरंग. आता इथं तुकोबाराय म्हणतात सनकाधिकांना सुद्धा ज्याचं ध्यान करावं लागतंय ना, ते आमचं तर कुलदैवत आहे हो. आम्ही त्यांना कुलदैवत पांडुरंग आहे ते आमचं. आणि सनकाधिकांना सुद्धा काही काही वेळेस देव कळाला नाही. आता सनकाधिकांचा अधिकार साधारण नव्हता महाराज. देवाकडे जर गेलं ना तर मध्ये कुणाची यायची हिंमत नाही. जय विजय नुसतं मध्ये आलते तर शाप देऊन टाकला सनकाधिकांनी. काय वृक्ष व्हाल म्हणून, नाही 3 वेळा दैत्य योनीत जन्म घ्याल म्हणून जय विजयांना शाप दिलता. कुणा? सनत कुमारांनी शाप दिलता. सनक, सनंदन, सनत सुजात आणि सनत कुमार 4 जण गेले भगवान विष्णूच्या दर्शनासाठी. आणि जय विजय म्हणले तुम्ही कोण, कुठले? ते म्हणले देवाकडे जायला आम्हाला मधल्या एजंटची गरज नाही म्हणले. तुम्ही कोण? आधी त्यांना प्रश्न केला. वय तर काय, लहान लहान मूर्ती हो, पण म्हणले देवाच्या आड तुम्ही आमचं मध्ये यायचं नाही. म्हणजे याचा अर्थ काय झाला? तुम्ही आम्हाला ओळखलं नाही. आम्ही कोण तुम्ही ओळखलं नाही आणि आम्हाला अडवता. 3 योनी दैत्य कुळात घ्यावं लागले नुसतं अडविल्याबद्दल. आता वास्तविक त्यांचं कर्तव्य त्यांनी केलं बरं, पण तरी 3 वेळा दैत्य कुळात कोणत्या कोणत्या बघा. शिशुपाल दंत वक्र, भाऊ म्हणून दोघही जय विजय झाले. रावण, कुंभकर्ण आणि हिरण्यकशिपून हिरण्याक्ष, हे 3 वेळा दैत्य योनी जन्म घ्यावा लागला. कशासाठी चाललंय आपलं? सनकाधिकांचा अधिकार एवढा आहे. एवढा अधिकार ज्यांचा होता, पण देव ज्ञानोबा म्हणतात आहो तू सनकाधिकाची निमाने सायुज्य सौरसू पुतने, सायुज्य सौरसू दिदला पुतने, जे विषाचे निस्तन पाने मारू आली. आहो वैर्या सिद्धी दिली, मोक्ष सिद्धीच आहे का नाही तर? आणि तुम्ही आम्हाला काय सांगता? पण जे सनकाधिक ध्यान करतात ना, तेच आमचं कुलदैवत आहे. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे जाते सनकाधिक
सुंदर. तुका म्हणे ज्याते सनकाधिक ध्यात. आता गायनाच्या ह्याच्यामध्ये हा मी त्याच्यातच रंगून गेलो. तुका म्हणे ज्याते सनकाधिक ध्यात ते आमुचे कुलदैवत पांडुरंग. म्हणजे काय की ज्यांना सनकाधिक म्हणजे सनत कुमार तर झालेच, पण सनकाधिकाचा अर्थ अधिक म्हणजे आणखी दुसरेही. बरं, असं नाही की सनत कुमारच इथं अर्थ. बरं, अधिक म्हणजे आधी करून म्हणजे मोठमोठे योगी जपी तपी संन्यासी सगळे आले त्याच्यात संतासहित. जे म्हणजे नामवंत जे परमार्थिक क्षेत्रात ज्यांना आपण मोठा अधिकार मानतो ते अधिक म्हणजे आधी करून सगळे, जे सगळे त्याच्यासाठी बेजार आहेत ना. सगळ्यांचा प्रयत्न काय की देव प्राप्त व्हावा. देव प्राप्त करण्यासाठी जेवढे जेवढे प्रयत्नरत आहेत ते अधिक करून असा तिथं अर्थ घ्यायचा. आणि त्या सगळ्यांना आधी करून जे ज्याचं ध्यान करतात हे सगळे, तो मात्र आम्ही कुलदैवत बनविलेला आहे. आणि तोच परब्रह्म, तोच परमात्मा इथं पांडुरंग रूपानं उभा आहे. आणि आम्ही त्या पांडुरंगाला कुलदैवत बनविलेला आहे. कुलदैवत म्हणजे आमच्या कुळापासून त्याची सेवा आमच्या इथं चालत आलेली आहे. म्हणजे आमच्या आज्या पंजापासून माझ्या वडिलाची तुझी चरण सेवा, म्हणजे आम्ही सुंदर प्रमाण. तुका म्हणे देवान जुनाट हे माझी, म्हणजे आम्ही खूप दिवसापासून पांडुरंगाच्या होतो. आमचं कुलदैवत आहे ते. कुळामध्ये ही परंपरा आलेली आहे, ती आम्ही त्या पांडुरंगाला दैवत केलेलं आहे. ज्यांचं ध्यान सगळे करतात ते आमचं कुलदैवत आहे. म्हणून एकच प्रमाण घेतो आणि मग सेवेला पूर्ण करा. कुळीची हे कुळ देवी, हे कुलदेवी म्हणजेच पांडुरंग. बरं, केली ठावे संतांनी आम्हाला सांगितलं, बरवे झाले शरण गेलो उगवलो संकट. म्हणजे शरण गेलो आणि त्याची सेवा केली. असा आणिली रूपाबळे खळे हरिदासी. बरोबर, अशी आमची ही कुलदेवी म्हणजेच आमचं कुलदैवत पांडुरंग. आता हे पांडुरंगाचे आम्ही भक्त आहेत आणि ते पांडुरंग जे ब्रह्म निर्गुण निराकार आहे ते सगुण साकार पुंडलिकासाठी झालं, त्याचे आम्ही उपासक आहेत. त्या पांडुरंगाचे स्वरूप वर्णन आपल्याला जसं धावत्या वेगात करता येईल त्या पद्धतीनं केलं. याच अभंगावर आणखी दुसऱ्या अभंग अर्थानं किंवा दुसऱ्या अंगानं चिंतनही होऊ शकतं आणि तसं करायला पाहिजे वेगवेगळ्या अंगानं. कारण एवढं म्हणजे सीमित नाही ना, हे वर्णन सरत नाही. कारण का, फोडिले भांडार धन्याचा हा माल. आपलं थोडं जाय भांडार भरलेला आहे, फक्त आपण तिथले ते मी हमाल भारवाई. आपण फक्त उगा हमाल आहेत तिथं, हो भारवाई. संतांचं भांडवल खुलं करायचं. आपल्या हातात काय,
त्या दामाजी पंतासारखं उगा आपलं आहे ते भांडवल खुलं करून आहे, पुढे त्या राजाला जबाब देणं होईल, भगवंत बघून घेईल. आणि म्हणले ना ते पुन्हा विठू महार होऊन देवा ना, तिथं त्या बिदरच्या राजाची रसद पुरवली दामाजी पंताला. तसंच दासो दिगंबर आपल्या इथं घडलेली कथा वाणी संगमला, दासो दिगंबरची सुद्धा तशीच कथा आहे. म्हणजे काय की काय घडेल ते घडो या शेवटी, लाभ आणि तुटी देव जाणे. पण आम्ही पांडुरंगाचे उपासक आहेत, त्याचं वर्णन आमच्याच्यानं होत नाही. जेवढं आमच्या वाणीनं शक्य आहे तेवढं का करतो, वर्णन केल्यानं भगवंत समजतो, आकळतो आणि त्याच्या भक्ती मार्गाला आपण लागतो, जीवनाचं सार्थक होतं. आणि जीवनाचं सार्थक भक्ती करण्यात आहे. माय बापू, तुम्ही दुनियामध्ये काही करा, जीवनामध्ये काही करा दुसरं, तर जन्म व्यर्थच आहे. एक देवाला सोडून जर जे जे केलं तो सीन मिथ्या सांगितलं, तसं प्रमाण आहे. हा अवघी होईल निराश, हा कृष्णा वाढविशी मोह, कधी सुखाशी. मी म्हणलेलं प्रमाण, देवाविन जे जे करीतो ते सीन, ते सार भगवंत, ते त्याचं शेवट आहे. ते म्हणजे फलकट तो संसार, येथे सार भगवंत, त्याचा शेवट आहे. तुका म्हणे देवाविन केला सीन तो मिथ्या, विठाला विठ्ठला. म्हणजे काय, जीवनात येऊन भक्ती करा, उद्धरून जा, आणि उद्धरून नेणारा पांडुरंग परमात्मा आहे, त्याला शरण जा. पांडुरंगाला शरण गेल्यानंतर त्याचं स्वरूप तुम्हाला आपोआप कळेल, त्याचं ज्ञान होईल. आणि हे ज्ञान याच जन्मात, आणि हे ज्ञान नाही कोटे, या जन्मात करून घ्या. आज झालेली सेवा आपली एक सव्वा तास आपली सेवा झाली. तत्पूर्वी सगळ्यांचे आभार असे मानतो की मी या गावामध्ये पहिल्यांदाच आलो, आणि 12 हनुमंताची रामपुरी एवढं मला माहित होतं. म्हणजे 12 हनुमंताचे मंदिर, त्याच्यात मुख्य इथं नवरदेव परण्या जाते म्हणले. मी म्हणलं आता माझं झालंय. आणि विश्वकर्मा मंदिर गेल्या वर्षी झालेलं आहे, परंतु मला वाटतं 47 वर्ष काहीतरी सर म्हणले, कौसाहेबकर सर, अगोदर पासून सप्ताह होतो. चांगली गोष्ट आहे. रामपुरीकरांना धन्यवाद. आणि विशेष म्हणजे जेवढे आज इथं कुणाचे नामनिर्देश न करता जेवढे टाळकरी उपस्थित आहेत, गायक उपस्थित आहेत, मृदंगाचार्य, श्रोते, मायबाप, या सगळ्यांनी मला साथ दिली, आणि त्यांच्या सहकार्यानं माझी या बालकाची सेवा गोळ करून घेतली. त्याबद्दल रामपुरीकरांना धन्यवाद देतो. कुणाचाही नामनिर्देश करत नाही, कारण परिहारामध्ये 1 मिनिटापेक्षा वेळ घालणं मला आवडत नाही. श्रोत्यांचा 1 मिनिट घेणं बिनकामे म्हणजे पातक समजतो मी, बरं का, लक्षात ठेवा. 1 मिनिट जर वाया गेला चिंतनाशिवाय तुमचा, तुम्ही इथं बसलात म्हणजे विनोद ऐकायला नाही, लक्षात ठेवा. आता कोणी मला काही म्हणा, पण आपण इथं ब्रह्म देव जाणून घ्यायला आलो, आणि ही जागा भक्ती ज्ञानाविरहित इतर गोष्टी न कराव्या तरच इथं उभा राहायचं, नाही तर विनोदासाठी अजिबात नाही. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावे, संत संगे अंतरंगे नाम बोलावे. येईल तसं बोला. मग तुकोबाराय म्हणले ना, येईल तैसा बोल रामकृष्ण, नाही तयाविन भुकेला विठ्ठल. अहो स्वर नाही ना, राग कला नाही जानत तुका, राग कला नाही जानत तुका, गिरीधर लालो तो भाव का भुका, विठ्ठला विठ्ठला. या न्यायानं ऐशी कीर्तन मर्यादा संतांच्या घरची माझ्या पद्धतीने मी पाळण्याचा प्रयत्न केला. त्यामध्येही काही चूक झाली असेल तर विश्वकर्मा मला उदार अंतकरणानं माफ करतील. झालेली सेवा भगवान विश्वकर्माच्या चरणी समर्पित करतो. वाणीला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली.